पराठी गोमंतकीय लोकांनी कपाशीची बोंड ज्याला लागतात त्याला आम्ही पराठी म्हणतो विदर्भात. पराठी तसा मराठीतला शब्द आहे, मराठी भाषेतला प्रमाण भाषेतला शब्द आहे. शेतात जशी पराठी तशी भाषेत भाषा मराठी. कारण त्या पराठीच्या बोंडांमधून वस्त्र निर्माण होतात आणि अनेक निर्वस्त्र लोक सवस्त्र होतात. मराठी ही भाषा अशी आहे की ज्ञानदेवाची तुकारामांची परंपरा अशी आहे की तिच्या एकूण 70 बोली आहेत महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रात नाही, एकूण मराठी विश्वामध्ये मराठीच्या 70 बोली आहेत. आणि या पहा बोली कशी आहे, आधी मानवापासून बोलीचा शोध सुरू झाला उद्गारामधून. उद्गारांची बोली झाली, बोलीची भाषा झाली, भाषेला लिपीचं सत्व लागलं आणि अशा प्रकारे ती बोली झाली, सकस झाली. तिच्या या 70 बोली ज्या आहेत त्या 70 बोली इतक्या कसदार आहेत, इतक्या दमदार आहेत की प्रमाण भाषा आम्ही जी म्हणतोय ना त्यामध्ये कित्येक बोलीचे शब्द नाहीत. ते जर त्यात घातले त्या डिक्शनरीमध्ये तर मराठी भाषा इंग्रजी भाषे इतकी समृद्ध भाषा वाटते. तुम्ही म्हणाल की हे आता नाही का, आताही आहे, समृद्ध आहे, पण इंग्रजीने तिचे जगातले अनेक शब्द स्वीकारले आणि ती भाषा समृद्ध झाली. आमच्याकडे हा शब्द कसा हो, पुण्यामध्ये मी एखादा बोलीतला शब्द वापरला तर ताबडतोब श्रोत्यांमधून विचारलं त्याचा अर्थ नाही काढला. पुण्याच्या लोकांना ते आहे, धाडस करतात ते विचारायचं आपल्याला, हे नाही पण हे सांगा. जसं आमच्याकडे शब्द आहे टंगटंग फिरणी. आता टंगटंग म्हणजे काय, टांगा टाकत रिकामा माणूस, टांगा टाकत फिरणारा रिकामा माणूस, टंगटंग फिरणे असे शब्द आहे. मराठवाड्यामध्ये बोलीचे शब्द आहे, खानदेशात बोलीचे शब्द आहे. बोली ही मुळात प्रमाण भाषेची जननी आहे आणि ही जननी आज ज्या ठिकाणी आहे त्या संदर्भात आता असं म्हटलं जातं की आम्हा लोकांच्या संदर्भात फार चुकीचं म्हणण्यात आलं आतापर्यंत की याला देवाची देणगी प्राप्त आहे. कविता लिहिणे म्हणजे देवाची देणगी, हा भ्रम का पसरवला? देवाची देणगी नाही, ती जेनेटिक गिफ्ट आहे. देवाने अशी काही डायरी मेंटेन केली नाही विशिष्टांसाठी की यांना कलावंत करायचं यांना नाही करायचं. देवाची देणगी आहे असं वारंवार लादून उर्वरित लोकांना प्रयत्न वंचित करण्याचा प्रयोग झालेला आहे. जो जो माणूस प्रयत्न करेल त्याला कुठलीही कला साध्य होते. लक्ष द्या कशी होते, कारण निर्मिताने प्रतिभेचं बीज प्रत्येकामध्ये पेरून ठेवलेलं आहे. त्या बीजाची नीट मशागत करून जो फसल म्हणजे पीक घ्यायचा प्रयत्न करेल त्याला त्याची फलश्रुती प्राप्त होईल. जो काहीच करणार नाही तर ते प्रतिभेचं बीज तिथेच उजळून जाईल. म्हणून प्रत्येकामध्ये प्रतिभेचं बीज आहे. तुमच्यापैकी प्रत्येक जण कविता लिहू शकतो, उत्तम कवी होऊ शकतो, ही देवाची देणगी नाही. दुसरा एक मुद्दा येतो, कलावंताने अभिमान इगो बाळगायचा की नाही हे तो हा मुद्दा आणि तो काही वावगा नाही. परंतु याबद्दलही आमच्यामध्ये असं सांगून ठेवलेलं आहे अहंकार म्हणजे काहीतरी वाईट असतं. हा अहंकार हा शब्द अशा पद्धतीने बनवला गेला, रावणाशी संबंध जोडून त्याचा अजून जास्त त्याला प्रकार आणि तीक्ष्ण केला. परंतु एक ध्यानात घ्यावं, इगो हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचा, इव्हन साहित्यिकांचा तर अधिक व्यक्तिमत्वाचा कणा आहे. इगो व्यक्तिमत्वाचा कणा आहे, परंतु इगो सुंदर असला पाहिजे. अहंकार सुंदर असेल तर त्यातून ताजमहाल सारखी सुंदर कलाकृती निर्माण होते आणि अहंकार खूप असेल तर बिबिका मकबरा काय दगडांचा तिथे उभा राहतो.